सध्याची जर स्थिती पाहिली तर जो काय अवकाळी पाऊस आहे तर तो संपूर्ण भागांमध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. पण ह्या जो काय पाऊस पडतोय तर याच्यामध्ये जे काही शेती असेल किंवा शेतकरी असतील तर यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. म्हणजे हा जो पाऊस आहे तर तो जो काही शेतकरी आहे तर त्याच्या कुठल्याही फायद्याचा आपल्याला पडत नाही. कारण आत्ताची जर स्थिती पाहिली हा मार्च एप्रिलचा जो काळ आहे तर तो पाहिला तर जे काही पिकं आहेत तर ते बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळीच पिकं आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला आलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये द्राक्ष असेल, डाळिंब असेल, कलिंगड असेल, कांदा असेल याच्यासारखी भरपूर जे काही पिकं आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला आलेले पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस हा पाऊस पडतो तर त्यावेळेस याच्यामध्ये पूर्ण जे काही शेतकऱ्याचं नुकसान आहे तर ते याच्यामध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये सध्याची स्थिती पाहिली तर प्रचंड प्रमाणामध्ये यामध्ये नुकसान आपल्याला शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळतं आहे. पण ज्यावेळेस ज्यावेळेस हे नुकसान होतं आहे तर त्यावेळेस एकही अशी मीडिया नाही की ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. जी काय मीडिया आहे तर ती सध्या जी काही व्यस्त आहे तर सेलिब्रिटी जे काही नेते असतील किंवा बंधुबाबा असतील तर यांच्यामध्ये व्यस्त आहे की त्यांच्या जे काही चॅनल्स असतील त्याच्यावरती ते दाखवण्यामध्ये व्यस्त आहेत. पण जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे तर ते दाखवण्यामध्ये एकही मीडिया आपल्याला पुढं सरसावलेले पाहायला मिळत नाही. पण ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला 2 पैसे त्या ठिकाणी मिळत असतात, चांगलं रेट मिळत असतात, त्यावेळेस प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच हेडलाईन असते की कांद्याचे कुठल्याही शेतीमालाचे भाव वाढले. तर या ठिकाणी न्यूज आपल्याला पाहायला मिळतात की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली, जास्त पैसे जात आहेत, महागाई वाढली. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होत आहे, तुम्ही जर या ठिकाणी माझ्या मागं पाहिलं तर हा मी कांद्याचा प्लॉट आहे आणि हा काढल्याच्या नंतर त्याच रात्री या ठिकाणी पाऊस आलेला आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर वरून काय वाटत नाही, पण ज्यावेळेस हा कांदा काटून आपण ठेवल त्यावेळेस याच्यावरती काजळी किंवा याला बुरशी वगैरे आलेला आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावरती नक्कीच आपल्याला जे काय रेट अपेक्षित असतात तर ते कमी मिळालेले पाहायला मिळतात. त्यामुळे शेवटी एकच सांगतो की गॅसला पर्याय चूल असू शकते, पण शेतीला पर्याय हा फक्त शेतीच आहे. शेतीला पर्याय दुसरा कुठलाच नाही. त्यामुळे लक्षात राहू द्या. धन्यवाद.